अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एका प्रार्थना स्थळाच्या परिसरात 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 58 वर्षीय संजय योसेफ पंडित नावाच्या फादरने विनयभंग केल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला गजाआड केले आहे। मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अवघ्या 9 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी प्रार्थना स्थळाच्या परिसरात खेळत होती। यावेळी आरोपी संजय पंडित या 58 वर्षीय फादरने चिमुरडीला जवळ बोलावून तिच्यासोबत बळजबरी अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला। हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी संजय पंडित याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे। या गंभीर घटनेबाबत माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पीडित मुलीचा बाल कल्याण समितीसमोर जबाब नोंदवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पुढील 5 ते 6 दिवसांच्या आत या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली आहे। लोणी पोलीस स्टेशनमध्ये एका गावामध्ये दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी साधारण 6 वाजेच्या दरम्यान एक 9 वर्षाची अल्पवयीन मुलगी खेळत असताना तिथेच बाजूला राहणाऱ्या संजय पंडित नावाच्या एक साधारणपणे वय वर्ष 58 या व्यक्तीने त्या मुलीचा विनयभंग केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याची तक्रार लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झाल्यावरून लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 त्याचप्रमाणे पोक्सो ॲक्ट कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये तात्काळ यातील जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि यातील जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे तिचं बाल कल्याण समिती पुढे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे आणि एक 5 ते 6 दिवसाच्या आतमध्ये त्या गुन्ह्याचा आपण दोषारोपपत्र माननीय न्यायालयामध्ये सादर करणार आहोत आणि अगदी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार हा जो खटला आहे हा खटला तात्काळ कसा सुनावणीसाठी घेण्यात येईल या दृष्टीने सरकारी वकिलांच्या मार्फतीने आपण माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता राहाता, अहिल्यानगर।